नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या सिलाई आर्ट या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हाय नेक किंवा हेल्टर नेक बघणार आहोत. हा 36 साईज हेल्टर नेक ब्लाऊज आहे. याची गळा रुंदी आपण घेतली आहे 3 इंच. शोल्डर घेतले 7.5 इंच. शोल्डर 15 इंच आहे. मुंडा खोली घेतली आहे 8.25 इंच. 1/2 इंच उतार देऊन घेतले आणि पाठीमागचा भाग ठेवून आखून घेतले त्याप्रमाणे. पुढचा गळा रुंदी. पुढे गळा उंची कमी हवी आहे त्यामुळे 6.5 इंचाची ठेवली आहे मी. वरच्या बाजूला गळा उंचीच्या वरती 3.5 इंच एक्स्ट्रा घेतले ते कॉलरसाठी. मटक्याचा शेप देऊन घेतला आणि मुंड्याकडचा भाग कटिंग करून घेतला. अशा प्रकारे तो दिसेल. नंतर कॅनव्हास पेपर घेतला आणि त्याच्यावर पुढील गळ्याचं माप टाकून घेतलं. कपड्यावर जेवढं 3.5 इंचाचं मार्जिन सोडले तेवढंच कॅनव्हासवर पण सोडून घेतलं आणि त्याच्या खाली 6.5 इंचाचा गळा आखून घेतला. गळा रुंदीच्या इथं 1.25 इंचाचं मार्जिन सोडलं, म्हणजे 1.25 इंचावर खूण केली आणि वरती पण 1.25 इंचच घेतली तर 1.5 इंच पण घेतलं तरी चालतं. आणि त्याच्यावर मटक्याचा शेप देऊन घेतला. शेप दिल्यानंतर एक इंचाचं अंतर सोडून 1 इंचाच्या अंतरावर खूण करून घेतली. वरपर्यंत खूण करून घेतली आणि तो शेप डार्क करून घेतला पेनाने. तो असा दिसेल थोडासा. नंतर त्याला पिन लावून घेतल्या दोन्ही बाजूला आणि कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतला. आतल्या बाजूने एकदा आणि बाहेरून, म्हणजे 1 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं त्याच्यावरून कट केला. इथं तुम्ही वरती 1.25 इंचाऐवजी 1.5 इंच सुद्धा ठेवू शकता. आणि कॅनव्हास पेपर कपड्यावर ठेवून व्यवस्थित कट करून घेतला. इस्त्री करून आता साईडचं आतमध्ये फोल्ड करून घेतलं मशीनवरच, किंवा चिपकवू शकता तुम्ही. व्यवस्थित असं ते शिवून घ्यायचं. मी दोन्ही तयार करून घेतले. आता मेन कपड्यावर ह्याला मी अस्तर जोडून घेतले आणि तो शेप त्याच्यावर ठेवून घेतला. 3.5 इंचाचं बरोबर अंतर सोडून 6.5 इंच गळा येतोय का बघितलं आणि व्यवस्थित त्याच्यावर पिन लावून घेतलं. दोन्ही बाजूला पिन लावून घेतल्या आणि कॅनव्हास पेपरच्या पुढे, म्हणजे कपड्यावर दाबटीप ठेवून हळूहळू शिलाई मारून घेतली पूर्णपणे. दोन्ही लावून बघितला, दोन्ही व्यवस्थित लागले, म्हणजे पुढे मागं व्हायला नको म्हणून दोन्ही व्यवस्थित लावून घेतलं. आता या दुसऱ्या बाजूला पण ते आपण जोडून घेऊया. कॅनव्हासच्या शेजारी कपड्यावर टीप मारायची. आता आपण हे कापड कट करून घेऊया. व्यवस्थित आहे त्या मार्जिनमध्ये कट करून घ्यायचं आणि त्याला कट मारून घ्यायचे, म्हणजे राऊंड आहे ना, आत फोल्ड करता येतं व्यवस्थित. आणि ते हातानं दाखवते तुम्हाला मी आधी. असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर इस्त्री फिरवायची. दुसऱ्या बाजूला तीच प्रोसेस करायची. व्यवस्थित कट देऊन घ्यायचे, फोल्ड करायचं हाताने अगोदर, नंतर इस्त्रीने व्यवस्थित करून घ्यायचं. हा एकदम व्यवस्थित शेप दिसतोय. जेवढं मार्जिन सोडलं होतं दोन्ही बाजूचं जॉईन करायचं. आणि जेवढं मार्जिन आपण 3 इंचानंतरचं जे सोडलेलं, माझं 1/2 इंचाविषयी थोडं 1 दोरी कमी होती, तेवढं मी बघितलं आणि त्याच्यावर टीप मारून घेतली.
ह्या ताईंना खूप जास्त कॉलरची उंची नको होती, त्यामुळे मी कमीच घेतली, 1.25 इंच. 1.5 वरती घेतली तर छान उठून दिसतं. आता हे आपण मागचा भाग मी तयार करून घेतला आहे, त्याचा मध्य काढला. आणि आता जी शिलाई मार्जिन आहे ते आत सरकवायचं आणि त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची. गळ्याच्या बाजूला पुढच्या गळ्याला हातशिलाई केली तरी चालेल. हां, त्या कॉर्नरपर्यंत टीप देऊन घ्यायची. दोन्ही बाजूला आधी अर्ध घेतलं, आता नंतर अर्ध घेतलं आणि असं व्यवस्थित तयार होते. आणि बाजूचा 1.5 इंचाचा घ्यायचा, बटनाकडच्या बाजूचा, आणि कमरेकडच्या बाजूचा 1.25 इंचाचा घ्यायचा आणि मुंड्यातला 1.25 इंचाचा घ्यायचा किंवा अर्धा इंचाचा घेतला तरी चालतो. असा खूप छान पफ येतो त्याला. नंतर खालच्या बाजूला एक पट्टी देऊया, लावून घेऊया. त्याला दाब टीप देऊन फोल्ड करून व्यवस्थित लावून घेऊया. अशी फिनिशिंग खूप छान येतं याचं, मस्त. बघू शकता पफ कसा आला आहे. आता पुढच्या बाजूला हुक पट्टी लावून घ्यायची, दाब टीप घेऊन घ्यायची, पहिली जोडून घ्यायचं कपड्यावर आणि वरती आणि खाली असं ते कापड फोल्ड करून त्याच्यावर एक दाब टीप द्यायची आणि मग पलटी करायचं आतल्या बाजूला. ज्या बाजूला हुक लावतो ती बाजू आत पलटी करायची. त्याला अजून एक शेजारी टीप देऊन घ्यायची, म्हणजे व्यवस्थित हालत नाही आहे पट्टी. झालं मस्त. आता दोन्ही करून घेतलेत मी आणि दोन्ही बाही जोडून